संसार करणं पराक्रम नाही. गाडी घेणं, बंगला बांधणं, धाबा टाकणं, बार टाकणं, पंप टाकणं, बायको करणं, पोरं पैदा करणं हा काही इतिहास नाही. ती काय नाविन्य गोष्ट नाहीये. जन्माला येऊन देवाचं भजन करणं हा पराक्रम आहे. संसार करणं काय पराक्रम आहे? बायको केली काय विशेष आहे? बायको केली, मुलगा झाला, केली म्हणलं होणारच ना. हे नवीन थोडं. पण मुलगा झाला का लगेच अख्ख्या पाहुण्यांना एनो मला मुलगा झाला. काय मिरवणूक काढायची का तुझी? का तुला मिरवायचं का? कोणाला जमलंच नव्हतं का? तू एकटाच न रे का? अरे पागला, तुला एकच झालं एका वेळेस. बाकी प्राण्यांना 5-5 होतात रंग बदलून, आणि तुला एकच झालं. पोरग पालथ पडायला लागलं का टेटसला, पोर उताना पडायला लागलं का टेटसला, पोर दात वासवायला लागलं का टेटसला, पोरग तुला हंताना टेटसला ठोई. संसार करणं पराक्रम नाहीये. संसारात परमार्थ करणं पराक्रम आहे. हो, वाढदिवस सगळे करतात, पण 10 दिवस कार्यक्रम ठेवून समाजातलं प्रेम प्रकट. हो, समाजाचं प्रेम संपादन. कार्यक्रम 10 दिवस महोत्सव ठेवून ठेवून समाजाचं प्रेम संपादन करणं यालाच महोत्सव म्हणतात. आणि ही या महोत्सवाची श्रीमंती आहे. आणि शेवटी आपलं कीर्तन आहे म्हणजे सत्तार साहेबाला 100 वर्ष द्यावं नाही. आपलं कीर्तन जर वाढदिवसाला ठुलं तर माणूस 100 वर्ष जगतो. आपलं कीर्तन जर वास्तुशांतीला ठुलं तर वर्षात दुसरा बंगला होतो. आपलं कीर्तन जर दुकानच्या उद्घाटनाला ठुलं तर वर्षात दुसरं दुकान होतं. आणि आपलं कीर्तन जर लग्नाला ठुलं, बाकीचं इजार तुम्ही घरी गेल्यावर करा. अभंगाला करायची सुरुवात. गायक वादक गुणीजन मंडपवाले, माईक सिस्टीमवाले सगळ्या मंडळीला धन्यवाद. कीर्तनाला सुरुवात. फक्त टच लागलाय तेवढा फिट सोडायचा. सुखानं यावं पण येत नाही, पण दुःखानं आल्याशिवाय राहत नाही. फायनल. आता एक वाक्य फायनल करायचं, फक्त टच मध्ये राहायचं. सुखाला का नाही तर आपल्याला ज्ञान नाही. फायनल झालं. कारण आपण ज्याच्या सुख शोधतो ते सुखच नाही. आपल्याकडे सुख आहे. सुखाची व्याख्या काय माहिती का? कवडीचं काम न करणे आणि बोंबलत हिंडणे सुख. बापाची जमीन विकणे, बारीतली गाडी घेणे, धाब्यावर जेवणे, पांढरी केस काळी करणे, चांगल्या मिश्या काढून टाकणे आणि बोंबलत हिंडणे सुखी. त्याच्या इतका दरिद्री माणूस काही नाही. परत नीट आहे का? सुखाची व्याख्या आहे का? कामात भजन करतात ते सुख आहे. आता पुढचं आहे का? जी माणसं कामात भजन करतात ती सुखी आहे. पुढे सांगू, कर्म हीच देवाची पूजा आहे. चांगलं कर्म करा, देव भेटेल. बोंबलत हिंडणाऱ्याला देव भेटत नाही. उपास करणाऱ्याच्या खानदानी देव भेटत नाही. त्याला तर नाहीच, पण त्याच्या खानदानीला भेटत नाही. तुम्ही भेटत नाही. पण ओव्या ऐकायच्या आणि पुढे चालायचं. ओव्या नीट ऐका. तुम्ही शरीरा न पिळावे, तुम्ही व्रतनियम न करावे, तुम्ही देवांतरा न भजावे, तुम्ही तीर्थाशी ना जावे. तुम्हाला बोंबलत हिंडायची गरज नाही. फक्त तुमचं कर्म प्रामाणिकपणे करा, देव त्याच्यात आहे. तुम्ही वादक आहात ना, इनामदारीने वाजवा. तुम्ही गायक आहात, इनामदारीने गायक करा. तुम्ही नोकरीला आहात, पगारावरच भागवा. वरच्या नादी लागू नका. वरचं खाऊन येडी पोरं पैदा करण्यापेक्षा नसलेलं बरं. तुम्ही परत नीट का? कीर्तनकार आहे ना, अर्धा तास पुस्तक उचकलत पाहिजे. पाखवाद्यानं अर्धा तास रियाज केला पाहिजे. पैलवानानं अर्धा तास व्यायाम केलाच पाहिजे. विद्यार्थ्यांना अर्धा तास पुस्तक उचकलत पाहिजे. तुमचं कर्म हीच पूजा आहे. आणि ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा. पहिली गोष्ट कर्म करा. बायकोनं नवऱ्याची सेवा केलीच पाहिजे. हे प्रेम बिम ह्या सगळ्याला बाल आहेत. कोणी कोणावर प्रेम करीत नाही. काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तुझ्या मेंदूत पाणी झालं. मेंदूत ती फक्त तुझं एटीएम मोकळं करते, प्रेम करू शकत नाही. तुला पळतच नाही प्रेम. अरे पागला, मोबाईल तू टाकतो, बॅलन्स तू टाकतो, गाडीला पेट्रोल तू टाकतो, तिला हॉटेलला तू नेतो, ब्युटी पार्लरला तू नेतो.
आणि ती फक्त हसते. आणि तो लग्नाची मागणी केली तर ती म्हणते मी त्याला 9वीला शब्द द्यायला, तू मेला. हे प्रेम, हे प्रेम बीम ह्या सगळ्या लबाड आहेत. काय नाही प्रेम नाही काय नाही. या जगातल्या माणसांना 3च रोग झालेत. 1, मला पैसा पाहिजे. 2, मला लोकांनी मानलं पाहिजे. आणि 3, माझ्या पुढे कोणी गेलं नाही पाहिजे. ओनली आय वॉन्ट मनी अँड मनी, ओनली मनी, ओनली आय वॉन्ट. आणि त्याच्या पुढे ऐका, या जगाची व्याख्याच आहे, लव्ह इज ए मनी अँड मनी इज ए लव्ह, मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव्ह इन द वर्ल्ड. अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. मरेपर्यंत पाठ करा आणि पुढच्या वाक्याला तयार राहा. आता करंट लागला. सुका नाही, ज्ञान नाही. परत 3 वाक्य ऐका. सत्तार साहेब आणि त्यांचे कार्यकर्ते सगळे, तुम्ही गरीब आहात तर तुम्हाला शत्रू नाही. तुम्ही गरीब आहात तर तुम्हाला शत्रू नाही. तुम्ही दारू पिऊन पडा, शत्रू नाही. मटका खेळा, शत्रू नाही. आकडा लावा, शत्रू नाही. नालायक वागा, शत्रू नाही. चांगलं वागलं तरच शत्रू आहे. तुमचं काय मत आहे? तुम्ही पिऊन गटारीत पडा, शत्रू नाही. अख्खी जमीन आहे का, शत्रू नाही. गुंटा घ्या, शत्रू वाढले. इका, शत्रू नाही. मोटरसायकल घ्या, शत्रू वाढले. नोकरी करू नका, बोंबला थिंडा, शत्रू नाही. नोकरीला लागा, शत्रू उठले. आणि फक्त मामाच्या पोरीला नाही म्हणा. मामा म्हणतो एखाद्याचा हात धरून काढून देईन, पण त्याला देणार नाही. तो म्हणतो 3 पोरांची आई करीन, पण ती करणार नाही. तिने सांभाळायची पाळी आली तरी चालेल. चांगलं वागलं तरच शत्रू आहे. या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का? फायनल. दुसरं वाक्य इंदुरीकरची वाक्य आहेत भाऊ. हे काल खरे, आज खरे, उद्या खरे. आपलं कीर्तन थोडं झोंबत आहे कारण ते खरं आहे. कारण मी झालोय वाल्या कोळी, सगळ्यांचे घोडे एकटाच खातो. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही. आणि माझा गुन्हा काय, फक्त खरं बोलतो बस. आणि खऱ्याला इतका त्रास त्याचं त्यालाच माहिती. माझ्या इतकी संकट काय कोणी काढले नाही. माझ्या जागेवर दुसरा बाबा मिळालाच असता, पण मी निर्लज्ज असल्यामुळे आहे. आणि पाया पडून सांगतो, कुणाला तरी खरं बोलू द्या, धर्म संपेल. धर्म संपेल. जर सगळीच माणसं कांडी जगली तर धर्म संपेल. कुणाला तरी खरं बोलू द्या. क्वालिटी ऐका. घुसलोय आपण आता अभंगात. 3 वाक्य. चांगलं वागा तरच शत्रू आहे. दुसरं वाक्य, शत्रू कधीच बाहेरचे नसतात. घरातलेच. आणि 2, तिसरं वाक्य, जी लोक तुमच्या तोंडावर तुम्हाला अतिशय चांगलं म्हणतात तीच लोक तुमच्या गैरहजेरीत तुम्हाला नाव ठेवतात. हे ध्यानात ठेवा. तुम्हाला वाटतं आम्हाला लोक मानतात, चुकीचं आहे. लोक बापाला मानित नाही, तुम्हाला कसं मानतील? आणि परत 3 वाक्य ऐका. पहिले 3 फीट झाले आणि वाक्य मोजीतच राहायचे आता फक्त. दुसरे 3 वाक्य ऐका. अंगातली ताकद, खिशातला पैसा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. या खऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आहे. अंगातली ताकद मारामारा करायला वापरू नका. अंगातली ताकद दंगली करायला वापरू नका. अंगातली ताकद गरीबाचा तळतळात घ्यायला वापरू नका. अंगातली ताकद काळ्या आईच्या शेवेला वापरा. अंगातली ताकद गोठ्यातल्या गाईच्या शेवेला वापरा. अंगातली ताकद घरातल्या आईवडिलांच्या शेवेला वापरा. आणि अंगातली ताकद भारत मातेसाठी वापरा. वापरा अंगातली ताकद. धर्मासाठी वापरा. वापरा. दंगली करण्यात आणि मारामाऱ्या करण्यात काय मजा आहे? काय मजा काय? आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 5-6 लाख देतो इंदुरीकर भोकस,
तो बघशील इंदुरीकर काय एका झापडीचा गडी नाही, पण ते 5 लाख खर्चायचे कवा? वाईट वागण्यात काय मजा आहे? काय मजा काय? का मारामारी, का खून, का? अरे 2 दिवसात आपलं आयुष्य कधी जाईल याची गॅरंटी नाही. 1.5 वर्षापूर्वी आपण सगळ्यांनी चित्र पाहिलं महाराज. ज्या घरात कपाटभर नोटा होत्या त्या घरात कपाट उघडायला माणसं राहिली नाहीत, उघडायला माणसं राहिली नाहीत. बाप गेला तर आईला माहित नाही, आई गेली तर बापाला माहित नाही, नवरा गेला बायकोला माहित नाही, बायको गेली नवऱ्याला माहित नाही. एकुलती एक मुलगी बापाच्या अंत्यविधीला नव्हती आणि एकुलता एक मुलगा बापाच्या दसक्रियेला नव्हता. हे चित्र पुस्तकातलं नाहीये, हे चित्र तुम्ही मी पाहिलंय. बैल मेला शेतकऱ्याचा तर तो पुरला जातो, गाय मेली तर ती पुरली जाते. त्याच्यापेक्षा वाईट माणसं जाळलेत. का मारामारी, का भांडण, काय गॅरंटी याची? काय गॅरंटी काय? तुम्ही घरी जाल याची काय गॅरंटी आहे? आणि एक वाक्य सांगू, या जगात तुमचा खिस्सा गरम आहे तोपर्यंत हे जग आहे, बाकी जगाला तुमचं घेणं नाही, काही घेणं नाही लोकांना. आता समजा कीर्तन संपल्या आज मी मेलो, समजा मरणार नाही, आज मेलो, माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय? मी उलथून जाणार. मग हे मला चालायला येणार आहे का उठवायला येणार आहे? आपले डोळे गेले टीव्ही चालू झाला, काय करायचं? आपले गुडघे गेले दिंडी निघाली. एक वाक्य सांगू, आपण संपलो, जग संपलं. 1 वर्ष झालं महाराज. अनाथाची बाई सिंधुताई सपकाळ गेल्या लोक विसरले, लता मंगेशकर गेल्या लोक विसरले, उद्या दुपारी इंदुरीकर गेला, लोकांना काय गेलाय? लोक 2 मिनिटं श्रद्धांजली वाहणार, दुसरी त्या चपला चोरणार. लोकांना काय घेणं? 12 तांबे तेव्हा म्हणले, जन पळभर म्हणतील हाय हाय. जगाला काय करायचंय? हा विनोद आहे. जन हे सुखाचे दिलागे तराते, अंतही काळीचे अंतही काळीचे नाही कोणी. जन हे सुखाचे दिलागे तराते, अंतही काळीचे नाही कोणी, अंतही काळीचे नाही कोणी. जन हे सुखाचे दिलागे तराते, अंतही नाही कोणी, अंतही काळीचे नाही कोणी. असा मोकळा झाला पाहिजे, मोकळा. आणि इथं नाचलं पाहिजे. अवलादी डांबरीवर नाचा त्या. बाई वाड्यावर आणि राहतो भाड्याच्या घरात, भाड्याच्या घरात राहतो, बाईला वाड्यावर बोलतो. इथं नाचलं पाहिजे. नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगे, कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगे. ज्ञानदीप लावू जागी, ज्ञानदीप लावू जागी, लावू जागी, ज्ञानदीप लावू जागी. नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंग, नाचू कीर्तनाचे रंगे. नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगे. नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगे. अंगातली ताकद आणि खिशातला पैसा जपून वापरा. हे वाक्य पोरांनो तुम्हाला पटले का सांगा? 6च्या 6. हा फायनल. अंगातली ताकद, पैसा जपून वापरा. कशातही पैसे घालायचे, काही करायचं, कशातही पैसे, काही खायचं, काही प्यायचं. पैसे खायला नाही लोकांना. आणि खरं सांगतो, 17 साहेबांचा वाढदिवस आहे, लोकांना खायलाच नाही मला.
लोक नुसतं कडक कपडे घालतात, पांढरी केस सकाळी करतात, मी शेवी सकाळी काढतात आणि इडली खातात. इडली, ठोस ढोस, बर्गर, सर्गर, वर्गर, पिझ्झा, नूडल, मॅगी, मर. दरिद्री अवलाद. पाणीपुरी खाते, पाणीपुरी तुझ्या बापानं खालती पाणीपुरी. 30 रुपयाला 6 पुऱ्या आहेत. त्याच्यावर शेतकरी सोडला ना तुकरी सकट हाणीन. काही खायचं बावला तेव्हा खायला नाही. इडली, ठोस ढोस, मर. काही प्यायचं, काही प्यायचं. आता काही प्यायला आलंय. आता त्या लग्नात मठ्ठा आलाय, मठ्ठा. तो मठ्ठा कोणी शोधला, त्या माणसाचा शोध लावला पाहिजे नालायकाचा. आणि लय हाणला पाहिजे तो हाराने. कोणी आणला तो मठ्ठा? डायरेक्ट टिपाणात बर्फ, पाण्याचं टिपाण आणि त्याच्यात बर्फ. 3 वेळा कुत्र्यानं बर्फावर केलं. हान मठ्ठा. 20 गलास मठ्ठा पिली अवलाद. आणि घरी गेल्यावर बाथरूम मधून बाहेरच येईल.